नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने स्पीकर ऑफ द केनेसेट मेडल या पुरस्काराने सन्मानित केले आहे? नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायल देशाने स्पीकर ऑफ द केनेसेट मेडल या पुरस्काराने सन्मानित केले आहे. अलीकडेच पॅलेस्टाईन देशाने त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईनने कोणाला सन्मानित केले? अलीकडेच पॅलेस्टाईन देशाने त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले. UN आणि WHO यांच्या पुरस्काराने ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून कोणाची निवड करण्यात आली? UN आणि WHO यांच्या पुढाकाराने ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली. देशातील पहिल्या 1000 ग्रामपंचायतीच्या शाश्वत विकास रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 192 ग्रामपंचायतींनी स्थान मिळवून देशात कितवा क्रमांक पटकावला आहे? देशातील पहिल्या 1000 ग्रामपंचायतीच्या शाश्वत विकास रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 192 ग्रामपंचायतींनी स्थान मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. भीमाशंकर मंदिराच्या सभामंडपाच्या कामाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर मंदिराच्या सभामंडपाच्या कामाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2026चे आयोजन 12 जून ते 5 जुलै या कालावधीत कोठे करण्यात येणार आहे? ICC महिला T20 विश्वचषक 2026चे आयोजन 12 जून ते 5 जुलै या कालावधीमध्ये इंग्लंड आणि वेल्स या देशात करण्यात येणार आहे.